तरुण आणि किशोरवयीन यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. आयुष्यात त्यांची खूप मोठी स्वप्ने असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस झटत असतात. पण ही स्वप्न जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा मात्र निराशा पदरात पडते. अशा वेळी निराश न होता नक्की काय करायला हवं यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे योग्य मार्गदर्शन योग्य व्यक्तीकडून मिळायला हवं. अशीच योग्य व्यक्ती म्हणजे आदरणीय प्रल्हाददादा पै. आदरणीय श्री प्रल्हाद वामनराव पै हे जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त तसेच सद्गुरू श्री वामनराव पै यांचे सुपुत्र व सतशिष्य आहेत. प्रल्हाद पै हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते, आध्यात्मिक प्रवर्तक, समुपदेश व माइंड ट्रान्सफॉर्मेशनचे तज्ज्ञ आहेत. प्रल्हाद पै हे देश विदेशातील लोकांना कॉन्फरन्स कॉल, कोर्सेस, व्याख्याने, वेबिनार्स, प्रवचने याद्वारे मार्गदर्शन करत त्यांच्या जीवनात क्रांती घडवत आहेत. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हाच त्यांचा उद्देश आहे. नमस्कार दादा, लोकमत भक्तीमध्ये तुमचे खूप स्वागत आहे. नमस्कार. सध्या आपण सगळीकडेच बघतो की एवढं स्पर्धात्मक जग आहे, तर वेळेवेळेला प्रत्येक टप्प्यावर मुलांना म्हणा किंवा करिअरमध्ये म्हणा, जॉबमध्ये म्हणा, सगळीकडे एवढं स्पर्धा असते. तर त्यामध्ये आपण कसं नियंत्रण आणू शकतो आपल्यामध्ये किंवा कसं ह्या गोष्टींना तोंड द्यावं? हा जो स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा कोणावर करायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. माझं म्हणणं आहे की स्पर्धा तुम्ही स्वतःबरोबर करायची. आपण दुसऱ्यांची स्पर्धा करतो ना, त्यामुळे आपलं त्रास आपल्याला होतो ना. तो कुठे आहे, त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. असं करण्यापेक्षा आपण जे आता आहोत त्याच्यापेक्षा पुढे कसं जाऊ हा जर विचार केला, स्पर्धा आपल्याशीच करायची. म्हणजे आपण आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी करायची. आज मी इकडे आहे तर मला इथपर्यंत पोचायचं आहे, हे आपलं ध्येय पाहिजे. हे नाही ध्येय पाहिजे की त्याला कसा खाली पाडायचा आणि त्याच्यावरती मी कसं जाईन, हे ध्येय नको. बरोबर की नाही? म्हणून आपलं ध्येय बदललं, मी ते सांगितलं ना, आपला विचार करण्याची पद्धत बदलायची. आपण आपल्याशी स्पर्धा करायची. मी आज जिथे आहे त्याच्याशी मी चांगलं कसं करेन, आज माझं टार्गेट एवढं आहे, हे मी कसं वाढवेन. दुसरे काय करता याचा विचारच करायचा नाही आपण. दुसरे विचार केला की इथे आपलं कामामध्ये त्रास होतो, कामामध्ये कमी येते. समजलं? आपण जेव्हा काम करताना दुसऱ्याचं बघत बसलो ना तर इथे काम नीट होत नाही आपलं. समजलं ना? म्हणून स्पर्धा आपण दुसऱ्यांबरोबर करायचीच नाही. हे पहिलं म्हणजे मी मुळाकडे घाला घातलंय. तुम्हाला स्पर्धा कशाला करायला पाहिजे. आज तुमचं जे आहे, आज तुम्ही चॅलेंज तुमचं इथपर्यंत आहे, तुम्ही इथपर्यंतचं प्लॅन करा, पुढे जा ना. दुसरा कुठे यायची की आपल्याला संबंधच नाही ना. आणि जेवढं तुम्ही दुसऱ्यांकडे पाहाल तेवढं तुमचं लक्ष इथून विचलित होईल, लक्ष विचलित होईल आणि तुमचं काम चांगलं होणार नाही. म्हणून खरं म्हणजे जीवनविद्या काय सांगते की तुम्ही फळाकडे लक्ष ठेवू नका कधी. तुम्हाला माहिती आहे हे फळ पाहिजे आपल्याला, पण त्या फळाकडे लक्ष ठेवायचं नाही. तसंच दुसरे काय करता याचे लक्ष ठेवायचं नाही. आपण काय करतो आणि त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट कसं करू शकतो हे महत्त्वाचं. आता दुसरे काय करतात हे कधी कधी बघायला लागतं. का बघायला लागतं की त्यांचे मेथड्स काय आहेत, ते काय करतायत, आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे का, एवढ्यासाठीच त्यांच्याकडे बघायचं असतं. कॉम्पिटिशन आपल्याला आपलं हे वाढवते क्वालिटी. कॉम्पिटिशन कशासाठी पाहिजे असते, ते जेव्हा कॉम्पिट करतात आपल्याशी, ते काय करतायत, त्यांच्यामध्ये त्यांनी काय बदल घेतलेले आहेत, आपल्यामध्ये काय कमी आहे हे समजून घेण्यासाठी करायचं. पण स्पर्धा म्हणजे असं नाही की त्यांना कसं खाली पाडता येईल, आपण कसे त्यांच्या पुढे जाऊ, पुढे आपण आपल्या पुढेच जायचं. हा जरा वेगळा विचार आहे, बाकी काय नाही याच्यामध्ये. तेच काम करायचे, तीच स्पर्धा करायची. पण स्पर्धेमध्ये त्यांच्याकडनं शिकायचं, दुसऱ्यांकडनं हेतू चांगला पाहिजे, दुसऱ्यांकडनं शिकायचा हा हेतू पाहिजे आणि दुसऱ्यांना खाली पाडायचा हेतू नसला पाहिजे. बहुतेक लोक काय म्हणतात की त्याचं कसं वाट लागेल आणि मी कसा पुढे येईल. मागे आम्हाला लहानपणी असायचं ना, त्याची काठी कापली की माझी काठी मोठी. ही स्पर्धेची हा बेस नाही पाहिजे. आपला बेस काय पाहिजे, त्याच्या काठीपेक्षा आपली काठी मोठी कशी होईल. त्याच्या काठीकडे बघत राहायचं नाही, आपली काठी मोठी करत राहायचं. तो कुठेही असू दे, आपण मोठे मोठे होत जाऊ दे. दुसऱ्यांच्या स्पर्धेचा तुम्हाला त्रासच नाही होणार. आज आपलं लक्ष तिथे अर्धं असतं आणि अर्धं लक्ष आपल्या कामावर असतं. त्यामुळे काय होतं, हे काम नीट होत नाही आपलं. प्रत्येक गोष्टीत आपण यश प्रत्येकाला हवं असतं. तर यश मिळवण्याचा नक्की मार्ग कोणता असायला पाहिजे.
पहिल्यांदा यश म्हणजे काय आपल्याला समजलं पाहिजे. हां. आपल्याला वाटतं यश म्हणजे आपण मोठे झालो, आपल्याकडे पैसा आला, हां. आपल्याकडे छान बायको मिळाली की आपण यशस्वी झालो, आपलं फॅमिली लाईफ चांगलं झालं म्हणजे यशस्वी झालो, आपल्याला चांगले मार्क्स मिळाले म्हणजे आपण यशस्वी झालो. बरोबर. जीवनविद्या यशाची जी व्याख्या करते त्याच्यामध्ये थोडा फरक आहे की मी यशस्वी होऊन, बघा, मी यशस्वी होऊन मी इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत केली तरच तू खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. पुन्हा सांगतो, मी यशस्वी होऊन मी इतरांना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न जर मी केला तरच मी तरच यशस्वी मी झाले. खऱ्या अर्थाने यशस्वी झाले. म्हणजे काय की मी यश मिळवतेच आहे, त्याच्याबरोबर मी इतरांना पण यश मिळवण्यासाठी मी मदत करते. समजलं ना. समजलं. मेक अ डिफरन्स इन द लाईव्ह ऑफ अदर असं म्हणतात ना इंग्लिशमध्ये. यू हॅव टू मेक अ डिफरन्स इन द लाईव्ह ऑफ अदर्स. म्हणजे काय, दुसऱ्यांना पण आपण मदत केली पाहिजे वरती येण्यासाठी, जी काय शक्य असेल तशी. याचा अर्थ कॉम्पिटिशनला वरती येण्याची मदत करणं मी सांगत नाही. आपण आपल्यामध्ये यशस्वी व्हायचंच, पण हे यशस्वी होताना बाकीच्या लोकांना जर यशस्वी व्हायला मदत केली तर तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होता. आपण काय करतो, बाकीच्यांचा विचार करत नाही. आपलं मेन जे जीवन चाललंय ना याच्यामध्ये आपण दुसऱ्यांचा विचार करत नाही. आय वॉन्ट दिस, आय डोंट केअर फॉर अदर्स, ही जी विचार प्रवृत्ती आहे आपली, हीच प्रवृत्ती चुकीची आहे. इफ यू डोंट केअर फॉर अदर्स, अदर्स विल नॉट केअर फॉर यू. मग काय निर्माण होईल, संघर्ष. आज जे आपलं स्पर्धा चालली आहे याच्यातनं निर्माण काय होतंय, संघर्ष निर्माण होतो. खेचाखेची, खाली ओढणं एकमेकांना, हेच होत आहे ना. मग हे सगळं टाळायचं असेल तर तुम्ही दुसऱ्यांना पण यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यांना म्हणजे काय, आता आपली कंपनी आहे, आपल्याकडे वेंडर्स असतात जे तुम्हाला सप्लाय करतात. आता आपण यशस्वी होण्यासाठी त्या वेंडर्सना पिळून काढण्याची पद्धत आहे. जनरली मोठे मोठे कॉर्पोरेट्स काय करतात, त्यांना एवढं खाली खेचतात की त्यांचा प्रॉफिट कमीत कमी होऊन जातो. मग आता त्यांचा प्रॉफिट कमी झाल्यानंतर तो कोणाला त्रास होणार आहे, आपल्याला त्रास होणार आहे. कारण कोणीच आपला प्रॉफिट सोडणार नाही आहे. मग तो कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणार. तो कबूल करेल तुम्हाला ही प्राईस मी देतो म्हणून, कारण त्याला उपाय नसतो, कारण एवढी मोठी कॉर्पोरेट आहे, त्याचा ऑर्डर गेली तर खूप मोठा परिणाम होईल. पण तो काय करतो, कुठेतरी कॉम्प्रोमाइज करत असतो आणि ते आपल्याला कळत पण नाही. आणि कळलं तरी उशिरा कळेल, तोपर्यंत उशीर झालेला असेल. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं, प्रत्येकाला यशस्वी व्हायचं आहे, हो की नाही. त्यामुळे त्यालासुद्धा आपण मदत केली पाहिजे. मदत केली पाहिजे म्हणजे रास्त प्राईस, राईट अपेक्षा ठेवल्या पाहिजे. आपण काय म्हणतात, अवाढव्य अपेक्षा दुसऱ्यांकडे ठेवायच्या आणि तो पुरा करू शकला नाही तर त्याला त्रास होतो. म्हणून म्हणजे मी यशस्वी होईन, पण माझ्याबरोबर जे बाकीचे लोक आहेत त्यांना पण मी यशस्वी करण्याचा प्रयत्न करीन. आपल्या हातात सगळं काही नसतं, पण निदान तर त्यांचं भलं होऊ दे एवढा तर विचार तरी करू शकतो आपण. आम्ही तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो की तुम्ही यशस्वी होताना इतर यशस्वी व्हावे असा विचार जरी केला, इच्छा जरी केली, तर तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल. खऱ्या अर्थाने मी सर्वार्थाने. फॉर एक्झाम्पल, आपल्याला काय शिकवलं जातं, आपली कॉम्पिटिशन जी आहे त्यांची कशी वाट लागेल, ते कसे खाली येतील हाच विचार आपल्या डोक्यात असतो. त्यांच्या पुढे जाऊन म्हणजे ते पण खाली गेले पाहिजे, बरोबर ना. तो विचार कधीच करायचा नाही. त्याच्याऐवजी माझी कॉम्पिटिशन आहे ना, तिचं पण भलं होते, ते पण यशस्वी होऊ दे, त्यांची पण भरभराट होऊ दे, हा विचार खूप कठीण आहे ना. पण हा जर तुम्ही विचार केला तर त्यांची होईल तेव्हा होईल, तर तुमची भरभराट जोरदार होईल. आता याच्या मागे जी सायन्स आहे ते मी नंतर सांगेन, वेळ येईल तेव्हा. पण ह्याच्यामध्ये अंतर्मनाचं शास्त्र आहे, पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड ह्याचं शास्त्र आहे. म्हणजे काय, तुम्ही जो विचार करता, इतरांसाठी असू दे किंवा तुमच्यासाठी असू दे, तो विचार तुमच्या अंतर्मनात जातो आणि अंतर्मन ते घडवून आणतं. कारण अंतर्मन हे ईश्वरी शक्तीशी जोडलेलं असतं. मी मागे सांगितलं तुम्हाला की हे मन हे त्या शक्तीचाच आविष्कार आहे. आविष्कार म्हणजे प्रगटीकरण आहे, तिथूनच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हे मन त्या शक्तीशी जोडलेलं असल्यामुळे सगळी शक्ती तिथून येते. आणि ईश्वरी शक्ती किती मोठी आहे, ईश्वरी शक्ती काही करू शकते.
तसं ही अंतर्मन याच्याकडे जी शक्ती आहे ते काहीही करू शकतं. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड तुम्ही ऐकलं असेल. हो. तर ही सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे ना ही इनफायनाईट आहे. इट कॅन डू एनिथिंग, इट कॅन अनडू एनिथिंग, दोन्ही. हे सगळं संबंध आहे तुमच्या विचारांशी. कारण सबकॉन्शियस माइंड म्हणजे सब्जेक्ट टू कॉन्शियस माइंड. म्हणजे त्याच्याकडे शक्ती आहे, पण ही शक्ती तुमच्या विचारांप्रमाणे कार्य करत असते. तुमच्या विचाराला आकार देण्याचं काम अंतर्मन करतं. म्हणून तुमचा विचार जर त्याचं वाटोळ होऊ दे असेल तर वाटोळ हा शब्द तुमच्या आतमध्ये जातो आणि तुमचं अंतर्मन तुमचं वाटोळ करतं, त्याचं नाही. समजलं? म्हणून दुसऱ्यांचं वाईट इच्छिणं हे आपल्या दृष्टीने वाईट आहे. म्हणून कॉम्पिटिशनला यशस्वी व्हावं अशी इच्छा केली, त्याची भरभराट व्हावी अशी इच्छा केली तर त्याची होईल तेव्हा होईल. पण ह्या इच्छा तुमच्या अंतर्मनात जातात आणि तुमची भरभराट करतात, तुम्हाला यशस्वी करतात. मग आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? पण आपण काय करतो, त्याला कसं खाली पाडता येईल, म्हणजे चालू असतं आपलं, त्याला कसं खाली पाडता येईल. मी कॉर्पोरेटमध्ये काम केलं म्हणून मला माहिती आहे. या कॉर्पोरेटमध्ये एकमेकांना पाडण्यासाठी खूप केलं जातं. पण हे करण्यात आपला वेळ फुकट घालण्यापेक्षा त्यांना त्यांचं काम करू दे, आपण त्यांच्यानं काय शिकता येईल थोडं शिकून घ्यायचं. शिकणं म्हणजे पाहिजे आपल्याला. कारण जेव्हा एखादा माणूस मोठा होतो तो काहीतरी कारणामुळे होतो ना, ती पद्धत आपण अवलंबू शकतो. पण त्याचं डाऊनफॉल व्हावं असं इच्छा करायचं नाही. ती इच्छा तुम्हालाच महागात पडणार आहे. म्हणून हे जे शास्त्र समजलं तुम्हाला की आपलं अंतर्मन खूप पॉवरफुल आहे आणि या अंतर्मनाला तू आणि मी कळत नाही. कारण अंतर्मन ही चैतन्य शक्तीशी जोडलेलं आहे आणि ही चैतन्य शक्ती जी तुझ्यामध्ये आहे तीच माझ्यामध्ये आहे. त्यामुळे शक्तीला तू आणि मी वेगळे नाही आहे. मगाशी मी सांगितलं. त्यामुळे ही शक्ती आहे ना, तू आणि मी साठी काम करत नसून तुम्ही काय बोलता, तुम्ही काय विचार करता त्या विचाराला पकडते. म्हणून शब्द खूप महत्त्वाचे असतात. दुसऱ्यांचं वाटोळ म्हटलं तुमचं वाटोळ होणार आहे. दुसऱ्यांची भरभराट म्हटली तुमची भरभराट म्हटली. ह्यानी काय त्यांची भरभराट होते नाही, ती त्यांची भरभराट त्यांनी करायची असते. पण आपली इच्छा जर चांगली असेल त्यांची पण भरभराट होते. हे तुम्हाला यशस्वी करायला उपयोगी पडतं. म्हणून यशस्वी होण्याचा मार्ग हा या डेफिनेशनमध्ये आहे. यशाचं डेफिनेशन काय आहे? तुम्ही यशस्वी होऊन, आम्ही स्वतःला सोडतच नाही आहे. पहिला मी म्हणतो आहे, मी यशस्वी होऊन इतरांना जर मी यशस्वी होण्यासाठी मदत केली, मदत म्हणजे डायरेक्ट करायची पण गरज नाही, नुसती इच्छा जरी केली तरीसुद्धा तुमचं यश तुम्हाला मिळू शकेल. तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल. समजलं? आणि मी तुम्हाला दुसरी पण उदाहरणं दिली, वेंडरचं उदाहरण दिलं. तुमचे एम्प्लॉईज जर खुश नसतील तरी तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून त्यांचा बेनिफिट कशामध्ये आहे ह्याचा पण विचार केला पाहिजे. त्याचा पण स्वार्थ जपला पाहिजे. आपण यशस्वी होताना आपला स्वार्थ जपतो, पण आपला स्वार्थ जपतो तसं इतरांना पण स्वार्थ आहे हा विचार करत नाही. कळलं की नाही? म्हणून आपला स्वार्थ जपताना तुम्ही इतरांचा स्वार्थ जपायचा प्रयत्न केला तर संघर्ष कमी होईल आणि तुम्ही टॉपला जाल. नुसतं असं नाही, यशस्वी व्हाल, खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल. तुमचा स्ट्रेस कमी होईल, स्पर्धा तुम्हाला त्रास देणार नाही, सगळ्या बाजूने तुमचं. पण लोकांना हे पटत नाही. लोकांना वाटतं मला काय करायचं, त्यांचं काय करायचं नाही. त्याला फक्त तू इच्छा चांगली कर, वाईट इच्छा करू नको, एवढंच कर ना. एवढं तर करता येतं. त्याला जाऊन काय मदत करायची इच्छा नाही आपल्याला किंवा करायची गरज नाही आहे की बाबा तू असं करा मी तू पुढे जाशील असं सांगायची गरज नाही. त्याला त्याच्या मार्गाने यशस्वी होते. पण आपण फक्त इच्छा करणं हे आपल्या हातात आहे, ते करू शकतो. मग खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो. आता जसं तुम्ही सांगता आहात की पॉलिटिक्स जे काही ऑफिसमध्ये होतं किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही टप्प्यामध्ये जे काही इंटरनल स्पर्धासाठी जे काही पॉलिटिक्स होतं किंवा त्याच्यामध्ये जी व्यक्ती पॉलिटिक्स न करते, म्हणजे जी व्यक्ती असा विचार करू शकते की जसं आता तुम्ही सांगितलं की आपण आपलं चांगलं व्हावं ह्यापेक्षा दुसऱ्यांचंही चांगलं व्हावं, दुसऱ्यांबद्दल चांगलं चिंतणं हे जे आहे. पण ते समज करणारी एखादी व्यक्ती असेल आणि बाकी व्यक्ती आहेत ते त्यांच्या अगेन्स्ट होऊन जातात. तर मग ती जी व्यक्ती जी चांगला विचार करते तिचा तो एकटेपणा किंवा तो जो आहे तो
कधी कधी फार डिप्रेसिंग किंवा कधी फार त्रासदायक होऊ शकतो. तर त्यावर तुम्ही काय मार्गदर्शन कराल अशा व्यक्तीला? पहिली गोष्ट, तुम्ही विचार काय करता हे सांगायची गरज आहे का कोणाला? तुम्ही जेवढे बोलाल तेवढे लोक तुमच्या विरोधात जातील, बरोबर की नाही? म्हणून आपले विचार आपल्याचकडे ठेवायचे असतात, बरोबर की नाही? तुमच्या विचार काय ते लोकांना ओळखता येत नाहीत ना, बरोबर की नाही? पण एक गोष्ट आहे की तुमचे जे चांगले विचार आहेत ना, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात माहिती आहे तुम्हाला, की तुमच्या विचारांप्रमाणे तुमच्याकडे व्यक्ती अट्रॅक्ट होतात, बरोबर? तर ही जी अट्रॅक्शन आहे लोकांचं, तुमच्या विचारांप्रमाणे लोक तुमच्या जवळ येतील. आता ऑफिसमध्ये अशी परिस्थिती असते की तुम्ही तिथे जे आहेत त्यांच्याबरोबर राहायला लागतं तुम्हाला, बरोबर ना? मग त्यांच्याकडे आपला शहाणपण दाखवायचं नाही कधीच. त्यांना जर काही पटत नसेल तर आपण त्यांना जाऊन सांगायची गरज नाही की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा. तुम्हाला जर त्यांना शिकवायचं असेल तर तुम्ही माझं रील पाठवू शकता त्यांना, पण तुम्ही जर शिकवायचा प्रयत्न केला तर ते म्हणा खूप शिकले, मोठी माहिती आम्हाला, समजलं ना? म्हणून आपण लोकांपर्यंत व्यक्त होण्याची काही गरजच नसते. पहिल्यांदा आपण आपल्याचकडे ठेवायचे ते ना विचार, हे समजलं ना? हा पहिली गोष्ट. आणि एकटेपणा जर तुम्ही म्हणाल तर टॉपला तुम्ही गेला की तुम्ही एकटेच असतात नेहमी, लक्षात ठेवायचं. देर इज नो क्राऊड ॲट द टॉप. मग शेवटी तुम्ही यशस्वी झाल्यानंतर एकटेच पडणार आहेत. त्यामुळे एकटेपणा हा महत्त्वाचाच आहे, कारण जसं तुम्ही वरच्या लेवलला जाता तर माणसं कमी कमी होत जातात ना. असे वाईट विचार करणारे लोक खूप आहेत, चांगले विचार करणारे लोक फार कमी कमी आहेत, समजलं ना? म्हणून पहिली गोष्ट मी सांगितली की दुसऱ्यांशी व्यक्त होण्याची गरज नाही. तुम्ही दुसऱ्यांना जर शिकवायला गेला की असं करू नका त्याची, तर तुम्हाला ते त्रास होईल, बरोबर? दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुम्ही जेवढं शुभचिंतन कराल तेवढी तुमची रिलेशन्स सगळ्यांची चांगली होतील. तुम्ही करून बघा, तुम्ही चांगलं असाल, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही मुद्दाम शुभचिंतन करत नसाल हे मी नक्की सांगतो. की दुसऱ्यांचं भलं व्हावं, वाईट व्हावं असं तरी वाटलं नाही. तुम्ही जर चांगले असल्यामुळे तुम्ही असा विचार करणार नाही की त्याचा वाईट होईल, पण निदान तुम्ही चांगलं व्हावं हा पण विचार करत बसणार नाही. पण आता आम्ही काय सांगतोय, जीवनविद्या काय सांगते, तुम्ही दुसऱ्यांचं भलं व्हावं अशी इच्छा करा. या इच्छेने काय होणार माहिती आहे, तुमची रिलेशन्स खूप बॉन्डिंग म्हणतात ना, ते खूप चांगलं होईल. ऑफिसमध्ये सुद्धा आमचे अनुभव आहेत, आमच्याकडे जे जीवनविद्या फिलॉसॉफी फॉलो करतात त्यांच्या ऑफिसमध्ये ते पॉप्युलर असतात, त्यांना सगळेजण प्रिय असतात सगळ्यांची. हे का होतं? कारण तुम्ही नुसती त्यांच्याबद्दल चांगली इच्छा केली की ते तुम्हाला अटॅच होतात. हा एक महत्त्वाचा विषय आहे. हा विषय कुठून येतो? पुन्हा मनातून येतो. आपलं अंतर्मन सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे, कारण चैतन्य शक्ती ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो किंवा ज्याला आत्मशक्ती म्हणतो, ती एकच आहे, ती एकच प्रत्येकामध्ये आहे. त्यामुळे माझ्या मनात जो विचार येतो, ज्या भावना येतात त्या तुमच्यापर्यंत पोचतात. तुम्हाला माहीत नाही पोचतात म्हणून, मला पण माहीत नसतं, पण त्या मन हे एकत्र असल्यामुळे, मन हे चैतन्य शक्तीला जोडलेलं असल्यामुळे माझ्या मनामध्ये ज्या व्हायब्रेशन येतील, कारण शेवटी विचार ही शक्ती आहे, म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत, ही व्हायब्रेशन्स तुमच्यापर्यंत पोचतात, तुमच्या मनापर्यंत पोचतात आणि तुम्हाला तुमचा रिस्पॉन्स त्याप्रमाणे होतो. सो तुम्ही म्हणता की नाही बायकांना एक सिक्स सेन्स असते, तुम्ही काय म्हणता की त्या पुरुषाची नजर वाईट आहे म्हणता की नाही? आता नजर सेम असते सगळ्यांची. नजर वाईट याचा अर्थ काय की त्याच्या मनात तुमच्याबद्दलचे जे वाईट विचार आहेत ते तुमच्यापर्यंत पोचले आणि तुम्हाला त्याचं सेन्स झालं. आता तुम्हाला तो जास्त सेन्स असेल, मुलांना नसेल, पण तो सेन्स आतून असतोच, म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या लेवलला तो सेन्स असतोच आणि तो ॲटोमॅटिकली रिस्पॉन्ड करतो. म्हणून काही लोक तुम्हाला आवडतच नाहीत, कारण त्यांचे विचार तुमच्याबद्दल चांगले नसतात, आणि काही लोक तुम्हाला एकदम आवडतात, जास्त संबंध नसलं आणि तो माणूस काय छान आहे, छान का त्याचे विचार छान आहेत. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की तुम्ही जर चांगले विचार लोकांपर्यंत केले, सर्वांचं भलं होते. म्हणून आम्ही एक हे सांगतो स्ट्रॅटेजी, तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये जो माणूस दिसेल त्याच्याबद्दल काय म्हणायचं, देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवाचा संसार सुखाचं कर, देवाची भरभराट होते. आता हे 4 वाक्य करायला वेळ नसेल तर एक वाक्य कुठलंही घे, देवाची भरभराट होते, देवाचं भलं होते, देवाचा संसार सुखाचं होते, काही घे तुला वाक्य, किंवा 4ही वाक्य बोलू शकते. हे जर तू मनापासून म्हणायला सुरुवात केली सगळ्यांबद्दल, मग तो शिपाई असू दे, सिक्युरिटी पर्सन असू दे, सगळ्यांबद्दल करायला सुरुवात कर, आणि मग बघतो एकटी पडते की सगळे तुझ्या मागे लागते. कारण ह्यांनी काय होणार माहिती आहे,
तुमची रिलेशनशिप डेव्हलप होणार आपोआप. तुला कळणार पण नाही. तुझ्या मनातले विचार ते अट्रॅक्ट करणार सबकॉन्शियस माइंड त्याचं, आणि ते अकॉर्डिंगली दे विल रिस्पॉन्ड टू यू. म्हणून यू विल बी पॉप्युलर, यू विल बी लाईक बाय एव्हरीबडी. एकटे पडणारच नाही तुम्ही, लक्षात ठेवा. म्हणून हे जे आमच्याकडे हे आम्ही सगळ्यांना शिकवतो ना, हे केल्याने इतके परिणाम झालेले आहेत. म्हणजे सुनेला आम्ही सांगतो सासूबद्दल म्हणत राहा. हळूहळू 2-3 महिन्यानंतर सासू चांगली वागायला लागते. असे म्हणजे काय म्हणतात तुम्हाला आश्चर्यजनक असे परिणाम जाणवत आहेत लोकांना. जो बॉस सगळ्यांची खडूसपणे वागतो, तो बॉस तुमच्याशी चांगला वागेल. काय करायचं, बॉस दिसला मनात म्हणायचं देवाची भरभराट होते, देवाचं भलं होते, आज सुखी होते, एवढंच फक्त म्हणायचं मनातल्या मनात. म्हणजे काय होईल, संपूर्ण ऑफिस तुमच्या विरुद्ध राजकारण करणार नाही. तुम्हाला सगळेजण तुमच्या मागे असतील, तुम्हाला मदत करतील, सगळं काही होईल आपोआप. तुम्हाला काही करायला लागणार नाही. फक्त विचार, उच्चार आणि आचार याच्यामध्ये बदल घडवायचे. त्यांच्याबद्दल चांगली इच्छा करा, त्यांच्याशी बोलताना चांगलं बोला. एकमेकाशी टिंगल, निंदा, टॉन्ट मारण्यापेक्षा चांगलं कौतुक करा. कोणाचं करायचं असेल तर, नाही तर गप्प राहा. कौतुक करता येत नसेल तर गप्प राहा, पण निंदा करत बसायचं नाही. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की आपण बाहेर गॉसिपिंग करतो ना, ते गॉसिपिंग बॉसपर्यंत पोचतं, बाहेरून पण पोचतं. कारण त्याच्यामध्ये एक कोणतरी असतो, तो हळूच जाऊन सांगतो तुमच्याबद्दल असं बोलत होते, राजा तुमच्याबद्दल अशी बोलत होती. ते पोचतं. आणि तुमच्या मनात जर त्याच्याबद्दल वाईट विचार असतील, बॉस तसलाच आहे, खडूस आहे, ते विचार पण त्याच्याकडे पोचतात. म्हणजे इंटरनली पण पोचतात, एक्सटर्नली पण पोचतात, आणि शेवटी त्याचे संबंध तुमच्याशी बिघडतात. हेच जर तुम्ही त्याच्याबद्दल चांगले विचार केले, गॉसिपिंग चालू आहे, तुम्ही शांत राहायचं, तुम्ही त्याचा भाग घ्यायचा नाही. आपण समजलं, जमल्यास बाजूला जावं, पण बाजूला गेलं पुन्हा एकटी पडाल. म्हणून बाजूला न जाता तिथे राहून सुद्धा तुम्ही त्याची भलकळीची साधना करू शकता. त्यांना करू दे निंदा, तुम्ही स्वतःची भलीकळी साधना करू शकता. तुम्ही जेवढी साधना कराल तेवढा बॉस तुमच्यावर खुश होतो की नाही बघा. आमच्याकडे हजारो अनुभव आहेत असे की बॉसचं रिलेशन चांगलं झालेलं आहे, सगळं काही चांगलं होऊ शकतं. फक्त तुम्हाला तुमचे विचार, उच्चार आणि आचार जेवढी मदत करते तेवढी करा, नाही जमले तर शांत बसा. हे जर तुम्ही चालू ठेवा आणि बघा तुम्ही एकटे पडता का. मला सांगा, 3 महिन्यांनी सांगा, तुम्ही एकटे पडता की सगळेजण तुमच्या मागे लागतात. नक्कीच. आता आपण यशाबद्दल एवढं बोललो, पण अनेक वेळेला काही लोकांना अपयशही येतं. सगळ्यांनाच यश असते, म्हणजे काही त्याची वेगवेगळी कारणं असतात. तर अपयशाला आपण सामोरे कसे जायला पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे अपयशाचा विचारच करायचा नाही. आपण काय करतो, कुठली गोष्ट करताना यशाचा विचार करत नाही. आपण विचार कुठला करतो, अपयश आलं तर काय होईल, हे झालं तर काय होईल, याची चिंता करत बसतो. बरोबर ना. त्यामुळे त्याच्यापेक्षा सर्वजण यशस्वी होऊ दे असं म्हणणं खूप चांगलं असतं, ते सोपं असतं. मी यशस्वी होऊ म्हटलं की लगेच आपल्याला चिंता काळजी सुरू होईल, हो की नाही. दुसरे काय म्हणते, होईल की नाही अशी चिंता होते की नाही. म्हणून मी आता हल्ली एक रील केलं होतं. विद्यार्थी आता सगळे शाळेला जात आहेत ना, त्याच्यामध्ये मी एक पॉईंट सांगितला होता, जो कोणी सांगणार नाही. मी काय सांगितलं होतं, परीक्षेला जाण्याच्या अगोदर तू बसल्यानंतर पेपर येण्याच्या अगोदर वेळ असतो की नाही, त्या वेळेमध्ये आमची प्रार्थना 3दा तरी म्हण मनातल्या मनात. आणि मग म्हण, हे जे विद्यार्थी बसले आहेत ना सगळे परीक्षेला, हे सर्वांना यश मिळते, सर्वांना पेपर चांगला जाऊ दे, सर्वांचं भलं होते, हा विचार मनामध्ये आणायचा. आणि मग पेपर लिहायला सुरुवात करायची. काय मग चिंता काळजी होणारच नाही तुला. आणि जेवढी चिंता काळजी बाजूला होते ना, तेवढा पेपर सुचतो तुम्हाला आणि लिहिता येतं. तुमचं मन जेवढं शांत, जेवढं निवांत, बघा माझा सिद्धांत सांगतो जीवनविद्येचा, तुमचं मन जेवढं निवांत, जेवढं शांत, मन तुम्हाला मदत करतं. कशासाठी, यशस्वी होण्यासाठी, पुढे जाण्यासाठी, समस्या आल्या तर समस्याचं निराकरण करण्यासाठी, सगळ्यासाठी कोण मदत करतं, तर तुमचं अंतर्मन मदत करतं. म्हणून त्याला मी GPS म्हणतो. GPS म्हणजे काय, आता आम्ही इथे आलो, आम्ही पत्ता टाकला, तसं GPS म्हणजे अंतर्मनामध्ये गोल टाकायचा, मला काय मिळवायचं आहे ते. एकदा डेस्टिनेशन टाकलं आणि मग प्रयत्न करत राहायचं. प्रयत्न करता करता अपयश जेव्हा येतं तेव्हा समजायचं की GPS आहे तो,
GPS काय करतं, चुकून तुम्ही पुढे गेला की काय म्हणतं, टर्न घे, यू टर्न घेऊन पुन्हा परत ये किंवा दुसरा मार्ग दाखवतं. तसं अपयश हा तुम्हाला दुसरा मार्ग दाखवत असतं की तू ज्या मार्गाने चाललाय तिथे तुला अपयश आलं, याचा अर्थ हा मार्ग बरोबर नाही, मार्ग चेंज कर. म्हणून अपयशाकडे बघण्याची दृष्टी वेगळी पाहिजे. अपयश जे येतं ना, याला आपली दृष्टी कशी पाहिजे, हा मार्ग बदलण्यासाठी दिलेलं सबकॉन्शियस माइंडचं इंडिकेशन आहे. कळलं? GPS ने आपल्याला इंडिकेट की हे चुकीचा मार्ग चाललंय, बदल. आणि कधी कधी अपयश जे येतं ते आणखीन चांगलं यश मिळण्यासाठी असतं. मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आमच्याकडे अमेरिकेमध्ये एक मुलीचा मला फोन आला. प्रार्थना सगळी आमची जीवनविद्या फॉलो करते, तरी तिचा जॉब गेला. हां, तर तिचा मला फोन आला, दादा माझा जॉब गेला. शांत राहा म्हटलं, तुझं आहे ती स्ट्रॅटेजी चालू ठेव. 8 दिवसामध्ये तिला दुसरा जॉब मिळाला, त्याच्यापेक्षा डबल पगार, त्याच्यापेक्षा चांगलं पोझिशन. मग आता हे जे अपयश आलं ते तिला पहिल्यांदा वाटलं अपयश आलं, पण हे दुसऱ्या यशाची नांदी होती. बरोबर की नाही? तिला नाही तर तिकडे पैसे मिळाले नसते. त्यामुळे तिथे तिला काढलं गेलं आणि तिला दुसरीकडे चांगला जॉब मिळाला. असे कितीतरी उदाहरणं माझ्याकडे आहेत की त्यांचं जे अपयश होतं ते अपयश नंतर त्यांनी बघितलं मागे वळून, त्या अपयशामुळे आपला फायदाच झाला, तोटा झाला नाही आहे. माझ्याकडे अजून एक उदाहरण आहे, खूप सुंदर उदाहरण आहे. ते नाव सांगत नाही मी. तो मुलगा आमच्याच ऑफिसमध्ये होता. तो रोज 5-5 हजार प्रार्थना म्हणायचा. आम्ही जी प्रार्थना म्हणतो ना, आम्ही लोकांना म्हणतो 1000 वेळा म्हणा कमीत कमी. तो 5-5 हजार वेळा म्हणायचा. आणि आमच्याकडे तो ज्युनियर इंजिनियर म्हणून होता. जेव्हा आमच्या कंपनीने लोकांना काढलं तेव्हा तो घाबरला होता. मी म्हटलं तू घाबरू नको, तू फक्त ती प्रार्थना चालू ठेव आणि मी जे सांगतो ते सगळं कर. तरीसुद्धा तो दिवस आला, त्याला काढलं. तो लगेच माझ्याकडे आला, मला बोलला साहेब मला काढलं की नाही शेवटी. मी म्हटलं त्याची काळजी करू नको, तुझं जे विचार आहेत, तुझी जी प्रार्थना आहे ती कधीच फुकट जाणार नाही. कारण माझं एक जीवनविद्येचं तत्त्व आहे, ज्ञान, काम आणि विश्व प्रार्थना म्हणजे नाम. हे कधीच तुम्हाला फुकट जात नाही. नाम म्हणजे देवाचं नाम किंवा विश्व प्रार्थना, ही जी म्हटलेली तुमची कधीच फुकट जात नाही. ज्ञान हे कधीच फुकट जात नाही. आणि काम, तुम्ही केलेलं काम, मनापासून केलेलं काम कधीच फुकट जात नाही. कुठे ना कुठेतरी उपयोगी पडतं आणि तुम्ही पुढे जाता. ह्या कंपनीनंतर दुसऱ्या कंपनीत पुढे जाता, पण ते तुम्हाला उपयोगी पडतं. तसं मी त्याला सांगितलं की विश्व प्रार्थना तुझी फुकट जाणार नाही. तुम्हाला खोटं वाटेल, त्याला 15 दिवसामध्ये सिंगापूरमधनं ऑफर आली आणि तो नंतर त्यांनी मागे वळून बघितलं नाही. त्याला तिथून मलेशियामध्ये पाठवलं आणि कुठे कुठे पाठवलं आणि तो पुढे पुढे गेला. आमच्याकडे तो ज्युनियरचा सिनियर इंजिनियर झाला असता, त्याच्यापुढे त्याची प्रगती झाली नसती. आज त्याची प्रगती सर्वार्थाने झाली. त्याच्या मुलाला टॉप इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण मिळालं. तो टॉप युनिव्हर्सिटीमध्ये फ्रान्समधल्या जिथे जोकोविच वगैरे खेळतात ना, त्यांच्याबरोबर तो खेळायला त्याला चान्स मिळाला आणि आज तो अमेरिकेमध्ये MS होऊन चांगला मोठा झाला आहे. म्हणजे मागे वळून जर बघितलं तर त्याला काढलं हे त्याला अपयश वाटलं, पण त्या अपयशाचं रूपांतर त्याच्या पुढल्या समृद्धीसाठी झालं, त्याचं पुढल्या यशासाठी झालं. म्हणून अपयशाकडे बघण्याची दृष्टी कशी पाहिजे, हे आपल्यासाठी स्टेपिंग स्टोन आहे. या अपयशामुळे आपल्याला एक वेगळा मार्ग मिळणार आहे, त्याच्यातनं आपण यशस्वी होणार आहे. कळलं? म्हणून दृष्टी बदलायची, पण नुसती दृष्टी बदलून चालत नाही, त्याच्यासाठी काम पण चांगलं केलं पाहिजे. तुम्ही काम नाही करणार, ज्ञान मिळवणार नाही, काही करणार नाही आणि मग म्हणणार अपयश आलं तर काय. अपयश ही यशाची पायरी असते. कधी तुमचे प्रयत्न योग्य दिशेने पाहिजे, तुमचं चिंतन योग्य दिशेने पाहिजे, तुमची दृष्टी योग्य पाहिजे आणि तुम्ही जे आम्ही सांगतो ना विचार परिवर्तन जर तुम्ही केलं तर मात्र अपयश ही पुढल्या यशाची पायरी असते. आता नक्की तणाव म्हणजे स्ट्रेस सगळ्यांना आहे, तर त्यावर नियंत्रण, त्यावर काय सांगाल? हा प्रश्न खूप फेमस आहे. सगळ्यांना ते स्ट्रेस 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 एवढं बोलतात, कॉमन, त्याला काही एंडच नाही. पण आम्ही काय सांगतो, एन्जॉय स्ट्रेस. म्हणजे स्ट्रेस कसा काय एन्जॉय करायचा, खरं तर त्याच्यासाठी संपूर्ण जीवनविद्या कळली पाहिजे. खरं म्हणजे तर थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे पर्पज ऑफ लाईफ आज आपल्याला माहीत नाही. म्हणून आपण जन्माला का आलो हेच आपल्याला माहीत नाही. आणि बहुतेक जे तुम्ही मोठमोठे लोक म्हणतात ना की जन्माला का आलो हे आपल्याला माहिती नाही,
पण माहिती ना त्यांना माहीत नसेल, पण जीवनविद्येला माहीत आहे. हम्म. जन्माला का आलो? जन्माला आपण दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी आलो आहे. सोपं. आनंद वाटण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे. तुम्ही म्हणा हे कसं काय? तुम्ही बघा ना, निसर्गामध्ये प्रत्येकजण दुसऱ्यांना आनंद देत असतो. हा. झाडं बघा, झाडं तुम्हाला ऑक्सिजन देतात, फळं देतात, सावली देतात, सूर्य तुम्हाला प्रकाश देतो, ढग, सूर्य ते पाणी असतं ते ढग रूपाने तुमच्याकडे पडतं. हे सगळं जे जीवन चक्र चाललेलं आहे, निसर्गाचं चक्र चाललं आहे, हे तुम्हाला जगण्यासाठीच काम करतं. समजलं ना? म्हणून आम्ही असं म्हणतो की निसर्गामध्ये आनंद उत्सव आहे. फुलं तुम्हाला सुगंध देत आहेत, फळं तुम्हाला खायला देत आहेत, आनंद देतात ना फळं. तसं सगळ्या गोष्टी म्हणजे आनंदासाठी आहे. कळलं ना? आता आपण आनंद घेत नाही, गोष्ट वेगळी आहे. समजलं ना? म्हणून खरं म्हणजे आपला जन्म, माणसाचा जन्म कशासाठी? त्याचं उत्तर आहे आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आहे. 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. आनंदाचं वाटप करताना आनंद लुटण्यासाठी आहे. म्हणजे काय? तुम्ही जेवढा आनंद लोकांना द्याल, मगाशी सांगितल्याप्रमाणे विचारातनं, उच्चारातनं, कर्मातनं तुम्ही जेवढा आनंद लोकांना द्याल, तेवढा आनंद तुमच्याकडे बुमरँगहून परत येईल. बुमरँग म्हणजे रिॲक्शन तुम्हाला तीच मिळेल. म्हणून तुम्ही आनंद वाटला की तुम्ही आनंद लुटाल, म्हणजे तो आयुष्यात तुम्हाला आनंद मिळत राहील. म्हणून आता तुम्ही म्हणा आनंद तुम्ही कशावरनं म्हणता? हा आनंद वाटण्यासाठी आपला जन्म आहे. मग तुम्हाला एक त्याच्यामध्ये थोडंसं अध्यात्म सांगतो. हे सगळी इंद्रिय आहेत ना, ही आपली बहिर्मुख आहेत ना. डोळे बाहेर बघतात, नाक बाहेरून श्वास हवा घेतात, तोंड बोलतं, जीभ चव घेते बाहेरून आलेल्या गोष्टीची. सगळं बहिर्मुख आहे. आपलं फेस बहिर्मुख, आपल्याला बघता येत नाही, पण लोक बघतात आपल्याकडे. बरोबर, आरशात बघतो ती गोष्ट वेगळी, पण एरवी तुमच्याकडे मी बघतोय, तुम्हाला बघता येत नाही. तुम्ही फक्त प्रतिबिंब बघू शकता, तुमचं बिंब बघू शकत नाही. बरोबर ना? तर तसं हा जो आनंद आहे ना, आपल्या संपूर्ण इंद्रियातनं वाहत असतो. आता हे खूप समजायला कठीण आहे, तरी मी सांगतो तुम्हाला. मगाशी मी सांगितलं की तुम्ही पाहणं हा आनंद आहे, श्वास घेणं आनंद आहे, जिभेला चव आहे हा आनंद आहे, आपण हाताने काम करू शकतो हा आनंद आहे. पटतंय तुम्हाला? कारण सांगतो तुम्हाला. उद्या पाय तुमचा फ्रॅक्चरमध्ये गेला आणि तुम्हाला हलवता नाही आला, बघा तुम्हाला किती दुःख होतं. पण हे रोज तुमचा पाय चालतोय, त्याच्यामध्ये आनंद आहे, तुम्हाला कळत नाही, कारण यू आर टेकन इट फॉर ग्रँटेड. गृहीत धरलेलं आहे. डोळ्याला आपण गृहीत धरलेलं आहे, म्हणून आपण वाटेल तसं अत्याचार करतो. रात्री 2 वाजेपर्यंत जागतो, सोशल मीडियावर, मोबाईलवर आपण 5-5 तास, 4-4 तास घालवतो. आपण केअर करत नाही डोळ्याची, कारण ह्यानी आपले डोळे बिघडतील. वी आर टेकन इट फॉर ग्रँटेड. बिघडल्यानंतर बघू असा आपला विचार असतो की नाही. म्हणून खरं म्हणजे आपली जी चैतन्य शक्ती आहे ना, ही आनंद वाटत असते, आनंद वाहत असतो आपल्या शरीरातनं, इंद्रियातनं. म्हणून तो नसतो तेव्हा तुम्हाला त्याचं महत्त्व कळतं की डोळे जर त्याला नाही आहे, त्याचा तुम्ही नुसता विचार करू नका की जो आंधळा आहे. हे जग इतकं सुंदर, त्याला बघता येईल. सौंदर्य कोणाचंही बघता येईल आपल्याला. तुमच्याकडे मला बघता येईल, मी फक्त डोळे मिटून काय कोणही प्राजक्ता असं म्हटलं असतं, असेल कोणतरी एक असं म्हटलं असतं. पण पाहण्यामध्ये जो आनंद आहे, मी तुला बघितल्यानंतर मला आनंद झाला, मी दुसऱ्यांकडे बघतोय, निसर्गाकडे बघतोय, मोठमोठ्या गोष्टी बघतो, हे बघणं म्हणजेच आनंद आहे. हा आनंदाचं आपण गृहीत धरलेलं आहे. म्हणून निसर्गाने हे जे आपलं बनवलेलं आहे, निसर्गाने म्हणूया आपण, हे जे शरीर बनवलं आहे ना, त्या प्रत्येक शरीरातनं आनंद वाहतोय, आनंद वाटला जातोय. समजलं ना? आता काय होतं माहिती आहे, डोळे आपल्याला दिले कशासाठी? आनंद पाहण्यासाठी दिलेले आहे आणि तो आनंद वाटण्यासाठी दिलेला आहे. 2 गोष्टी आहेत. पाहणं हा आनंद आहे आणि हा आनंद वाटण्यासाठी डोळे दिलेत. म्हणजे काय? आता मी तुझ्याकडे पाहिल्यानंतर मी जर प्रेमाने बघितलं तर मी आनंद वाटला, मी जर चिडून बघितलं तर मी आनंद नाही वाटला. मग आता चॉईस कोणाकडे आहे? चिडून बघायचं की प्रेमाने बघायचं? चॉईस कोणाकडे आहे? म्हणून सद्गुरू म्हणतात, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. प्रत्येक गोष्टीमध्ये हाताने वाजवायची कोणाची, की त्याला नमस्कार करायचं, हे तुझ्या हातात आहे. चॉईस इज युअर्स. बरोबर? आता जिभेने लोकांचं निंदा करायची
की लोकांचं कौतुक करायचं. कोणी ठरवायचं? तू ठरवायचं आहे, म्हणून तुझं तुझ्या जीवनात शिकतो. म्हणजे आपल्या हातात आहे सगळं, आपण त्याला अनभिज्ञ आहोत, अज्ञान आहे आपल्याकडे की हे केल्याने आपल्यालाच फायदा आहे. म्हणून परमार्थ काय नाही, तो स्वार्थच आहे. हे जे सगळं सांगतोय ना, हे स्वतःसाठीच सांगतोय. स्वतःचं यश मिळावं, स्वतः मोठे व्हावं, स्वतः लोकप्रिय व्हावं, आपल्याला फेम मिळावी, सगळं काही मिळण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. पण आपण हे सोडून सगळं काही करतो. स्पर्धा म्हणजे काय, किंवा स्ट्रेस कशासाठी येतो? सतत चिंता काळजी केल्याने. चिंता काळजी करू नको, सर्वांचं चांगलं, सर्व यशस्वी होऊ दे असं म्हटल्यानंतर तुला चिंताच नाही लागणार, चिंता करायलाच लागणार नाही. आणि सर्व यशस्वी होतील तेव्हा होतील, तू यशस्वी पहिली होती. एवढं त्याच्यामध्ये पॉवर आहे. आणि ही पॉवर सगळी आपल्या सबकॉन्शियस माइंडची आहे, आपल्यामधील ईश्वरी तत्वाची पॉवर आहे. म्हणून हे अध्यात्म समजून घेतलं पाहिजे. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा पाठ करणं नाही. अध्यात्म म्हणजे हे सगळं ज्ञान समजून घेणं म्हणजे अध्यात्म. समजलं ना? आता बघा, तुम्हाला जिभेला चव नसेल, तुम्हाला जीवन जगता येईल? आता आपण काही खातो, चव लागते ना आपल्याला. ही चव जर लागली नाही, समजून चला काही लोकांची चव निघून जाते. करोनामध्ये झालंय माहिती आहे ना, लोकांची चव गेली. आपण आजारी पडल्यानंतर चवच नसते आपल्याला, काही दिलं तरी त्याची चव लागत नाही. म्हणजे चव घेणं हा किती आनंद आहे हे जेव्हा चव जाते तेव्हा कळतं. ऐकणं हा किती आनंद आहे. ज्यांना ऐकू येत नाही त्यांचे हाल होतात. लोक बोलत नाही, लोक जवळ येत नाहीत, कारण हा याला ऐकू त्याचं बोलून काय फायदा आहे. समजलं ना? म्हणून आपल्या संपूर्ण इंद्रियामधनं हे आनंदाचं वाटप चालू आहे. आता इथे आनंदाचं वाटप न करता आपण दुःखाचं वाटप करतोय. याला जबाबदार कोण? आपण जबाबदार आहोत. म्हणून माणसाचा जन्म हा आनंदाचं वाटप आपल्या सर्व इंद्रियातनं करण्यासाठी आहे. हाताने लोकांना मदत करू शकतो, हाताने लोकांना नम्र होऊन नमस्कार करू शकतो, हाताने लोकांना आधार देऊ शकतो. हे सोडून आपण जर हाताने त्याला पाठीवर बुक्का मारला, एक थोबाडीत मारली, यांनी काय होणार आहे? काय होणार नाही. त्याच्यासाठी नाही आहे. मग ज्याच्यासाठी नाही ते तुम्ही केलं, तुम्हाला आयुष्यामध्ये ताणतणावच मिळणार. म्हणून हा आनंद जर तुम्ही जाणला की मला डोळे म्हणजे कृतज्ञ राहिलं पाहिजे. आपण आपल्या संपूर्ण इंद्रियासाठी आपण जर कृतज्ञ राहिलो आणि सर्वांचं प्रेमाने बघितलं, सर्व गोष्टी प्रेमाने केल्या. आता काम करताना आनंद कसा वाटायचा सांगितलं मग. अशी सर्व्हिस चांगली दे, काम उत्तम कर, ह्याच्यातनं आनंद वाटता येतो. ज्यांच्याकडे संगीत आहे त्यांनी जर चांगलं गायला तर लोकांना आनंद होतो ना. आता तुम्ही संगीतासाठी गेला आणि तुम्हाला आनंद होतो की नाही? मग तो संगीतामधनं आनंद वाटतोय. नाटकातनं लोक कलाकार आनंद वाटत आहेत. म्हणजे प्रत्येकाला वाटण्यासाठी क्षमता आहे, प्रत्येकाला काहीतरी दिलेलं आहे. आता तुमच्याकडे वक्तृत्व दिलं आहे की तुम्ही ह्या गोष्टी करू शकताय. इथे बसली कोण करू शकत नाही, सगळेजण करू शकत नाही. ते काही लोकांनाही काय म्हणतात त्याला एक कौशल्य दिलेलं आहे. म्हणून प्रत्येक माणसामध्ये काहीतरी स्किल आहे, काहीतरी. आता ते स्किल डेव्हलप झालं नसेल किंवा ते दुसरी गोष्ट वेगळी आहे. सचिन तेंडुलकरचं डेव्हलप झालं आणि तो मोठा क्रिकेटर झाला. काही लोकांचं डेव्हलप झालं नसेल कारण पैसा नसेल, काही असेल. पण प्रत्येकाकडे एक कौशल्य दिलेलं आहे. आणि हे कौशल्य कशासाठी दिलं आहे? आनंद वाटण्यासाठी. हा मुद्दा समजला पाहिजे. म्हणजे जन्म कशासाठी आहे? संगीतातनं आनंद. जे जे माझ्याकडे कौशल्य आहे या कौशल्यातनं मला आनंद द्यायचा आहे. आता हे द्यायच्यासाठी जन्म आहे, त्याच्यासाठी इंद्रिय आहेत. आता याचा वापर तुम्ही जर चुकीच्या मार्गाने केला तर तुमच्या वाट्याला दुःखच येणार, तुमच्या वाट्याला स्ट्रेस येणार, तुमच्या वाट्याला दुःख, ताणतणाव सगळं काही येईल. आणि हे जर तुम्ही चांगल्या रीतीने वापरलं, म्हणून सांगितलं हे सगळं काही तुम्ही चांगल्या रीतीने वापरू पण शकता. आणि हे जर तुम्ही वापरलं तर तुमच्या आयुष्यामध्ये ताणतणाव कमीत कमी येईल, कमीत कमी. आता ताणतणाव कुठला येतो? फिजिकल. 10 तास काम करायला लागतं, ह्यानी ताणतणाव येतो. पण तुम्ही जेव्हा हे सगळं आम्ही सांगतो ते वापरलं, ही जीवनविद्या जर जगली असं मी म्हणतो, तर तुम्हाला कधीच लोड येणार नाही. तुमचं काम इतकं इझिली होऊन जाईल. आज ज्या कामाला तुम्हाला 4 तास लागतात ते काम तुमचं सहज होईल, 2 तासात होईल. तुम्हाला वेळ भरपूर जनरेट होईल तुमच्यासाठी. तुम्हाला वर्क बॅलन्स करता येईल, लाईफ बॅलन्स, वर्क लाईफ बॅलन्स होईल तुमच्याकडनं, सहज होईल. कारण त्याच्यातनं तुम्ही सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी सहज व्हायला लागल्या तर तुम्हाला कशाला ताणतणाव येईल?
आज प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला झगडावं लागतं, बरोबर ना? हे झगडणंच कमी होईल तुमचं आणि तुमच्या गोष्टी सहज होतील, कारण तुमचं अंतर्मन पॉवरफुल आहे. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी करतील. ही शक्ती आहे ना, तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे. फक्त तुम्हाला काय व्हायचं आहे, निवांत शांत काम आहे ते आपलं गोडीने आनंदाने करायचे. लोकांशी बोलताना गोडीने आनंदाने त्यांची इच्छा चांगली करी त्यांच्याबद्दल. हे सगळं केलं की तुमचं प्रत्येक काम, बघा मी बोलतो त्याला महत्त्व आहे, प्रत्येक काम तुमचं यशस्वी होईल, प्रत्येक काम सहज होईल. सहज या शब्दाला महत्त्व आहे. आज काय झालंय, आपल्याला घासाघीस करायला लागते, आपल्याला खूप काही संघर्ष करायला लागतो. हा संघर्ष बाजूला होईल आणि या संघर्षापेक्षा तुमचा उत्कर्ष होत जाईल. आणि सहज, सहज शब्द जरा अंडरलाईन करा. आणि जेवढं सहज होईल तेवढं ताणतणाव नाही, जेवढं सहज होईल तेवढं तुमचं टाईम कमी लागेल. आज लोक म्हणतात वेळ मिळत नाही. का नाही मिळत? स्पर्धा संघर्षामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही. पण हेच जर तुमचं सगळेजण तुमच्यासाठी काम करायला लागतील, तुम्ही जर सर्वांप्रती चांगले विचार केले, सर्वजण तुम्हाला मदत करतील आणि तुमची कामं सहज होतील, मग कुठे आला तुमचा ताणतणाव? मग वर्क लाईफ बॅलन्स सुद्धा तुमचा होईल. सगळं होण्यासाठी हा जो बेस आहे आमचा, तो नीट समजावून घेतला पाहिजे. मन म्हणजे काय, अंतर्मन म्हणजे काय, अंतर्मनाची ताकद कशी वापरायची, कारण हे सगळं करण्यासाठी तुम्हाला स्ट्रॅटेजीज लागतात. हे अंतर्मन कसं वापरायचं, या स्ट्रॅटेजीज तुम्ही वापरल्या तर तुमचं सगळं काम सहज होऊन जाईल. कठीण वाटतं ना, ऐकायला कठीण वाटतं. नाही, तुम्ही खूप छान समजवलं, त्यामुळे तेवढं कठीण नाही वाटत आहे मला. मला तर असं वाटतंय की होऊ शकतंय, सगळं होऊ शकतं. करून बघायचं. लोक आम्हाला म्हणतात प्रूफ काय, तुम्ही करा आणि पहा. सद्गुरूंनी कृपा या शब्दाचा अर्थ सांगितलाय. कृपा म्हणजे देव कृपा कधी करत नसतो. कृपा म्हणजे कर आणि पहा. तू जर केलं, प्रयत्न केले, तुला यश मिळणारच. म्हणून जे आम्ही सांगतो ते करा आणि पहा काय होतं ते आयुष्यात. प्रत्येकाला एक्सपिरियन्स मिळाला की मग तुमचं जीवनविद्येवरचं प्रेम, जीवनविद्येचा विश्वास वाढत जाईल आणि मग तुम्ही आणखीन चांगलं कराल. प्रल्हाद दादा, तुम्ही आज आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच हा विषय नक्की कळला असेल. अनेकांना प्रश्न असतातच की आपल्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत, त्यातून बाहेर कसे यावे, कोणाची इच्छा नसेल, सगळ्यांचीच असते. ह्या मार्गदर्शनातून नक्कीच त्यांना मदत झाली असेल आणि आपण असेच आम्हाला परत मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा आहे. आणि थँक्यू व्हेरी मच लोकमत भक्तीवर आल्याबद्दल. कृतज्ञता व्यक्त करतो तुमची, तुमच्या टीमची, तुमच्या चॅनेलची मी खूप कृतज्ञता व्यक्त करतो, कारण तुम्ही मला संधी दिली बोलण्याची, लोकांपर्यंत माझे विचार पोहोचवण्याची मला तुम्ही संधी दिली. त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि कृतज्ञता. थँक्यू.